पवारांना पुण्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये पवारांवर उपचार सुरू आहेत। शरद पवारांच्या छातीत कफ झाला असून सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टर्सने सांगितलंय। शरद पवारांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। पवारांची प्रकृती बिघडल्यानं बारामतीहून त्यांना पुण्यात आणलं गेलं। कारमधून शरद पवार हॉस्पिटलमध्ये आले। कारमधून उतरताच शरद पवारांना व्हीलचेअरनं हॉस्पिटलच्या लिफ्टपर्यंत आणलं। त्यानंतर शरद पवार यांना ऑक्सिजन मास्क लावण्यात आला। ऑक्सिजन मास्क लावलेला त्यांचा व्हिडिओही समोर आलाय। हॉस्पिटलमध्ये दाखल होताच त्यांना सीटी स्कॅनसाठी नेण्यात आलं। शरद पवारांच्या छातीत कफ असून सध्या तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे। घाबरण्यासारखं काही नसून पुढच्या 2 दिवसात शरद पवार पुण्याहून मुंबईला येतील असं रोहित पवार म्हणाले। ICU मध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूममध्ये आहेत। हे काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळेही डॉक्टरांसोबत चर्चा करताना दिसले। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांचे दौरे वाढले। पुणे ते बारामती आणि बारामती ते मुंबई अशा प्रवासामुळे ताण वाढल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। शरद पवार यांना खोकल्याचा त्रास अधिक जाणवल्यानं सकाळी डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या बारामतीच्या निवासस्थानी आलं होतं। त्यानंतर पवारांना पुण्यात ॲडमिट करण्याचा निर्णय घेण्यात आला। या ज्या काही सगळ्या घटना झाल्या त्याच्यामध्ये बराच स्ट्रेस हा झालेला असू शकतो त्यांना, पण मला विश्वास आहे की त्यांची तब्येत ठीक होईल आणि आमच्या सर्वांच्या प्रार्थनाही त्यांच्यासोबत आहेत, आमच्या शुभेच्छाही त्यांच्यासोबत आहेत। त्यामुळे निश्चितपणे ते अतिशय नीट बरे होतील। सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आत्ताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे। सध्या तरी अधिक तणावामुळे पवारांच्या तब्येतीवर परिणाम झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आता पुढचे 2 दिवस पवारांवर पुण्यातच उपचार होतील। दीपक कापरे आणि अजिंक्य धायगुडेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।